हॅलो, कसे आहात सर्वजण? आशा आहे मस्त असाल, खुश असाल. तर आज आपण घेऊ विसाव्याचे काही क्षण. हे क्षण खूप महत्त्वाचे आहेत आपल्या सर्वांसाठीच. रोजच्या धावपळीतून, जबाबदारीतून, प्रत्येक समस्येपासून दूर कुठे काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात विसाव्याचे काही क्षण अनुभवणे किंवा जगणे आताच्या काळात खूप गरजेचे आहे. आता पूर्वीसारखे जगणे राहिलेच कुठे आहे. काळ बदलेल तसे आयुष्याच्या शर्यतीही वाढल्या. त्या शर्यतीत धावण्यासारखा वेगही वाढला. तेव्हा वाटतं काही वेळ थोडं थांबावं, थोडा थांबा घ्यावा. तेव्हा आपण शोध घेण्यास सुरुवात करतो. ते म्हणजे निसर्गातील सुंदर ठिकाणं. अशी बरीच सुंदर ठिकाणं या पृथ्वी तलावावर आपणास पाहाव्यास मिळतील. जगातील सुंदर सुंदर ठिकाणं. या जगात इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यही हिरवळीने परिपूर्ण आहे. अनेक समुद्रकिनारे, अभयारण्य, गड किल्ले आणि बरेच काही जे सांगूनही संपणार नाही. तर आज जाणार आहोत आपण कॅम्पिंगसाठी अलिबागला. चला तर माझ्यासोबत प्रवास सुरू करूयात. मैत्रिणींसोबतचा हा प्रवास खूप सुखद असतो बरं का. तसे पाहायला गेले तर अलिबागला जाण्यास बरेच छोटे मोठे प्रवास पार करावे लागतात. जसे ट्रेन, रिक्षा, बस, फेरी, त्यानंतर पुन्हा बस, रिक्षा, अशा बऱ्याच वाहनांचा त्यात समावेश होतो. अलिबागला जाण्यासाठी गेटवेवरून मांडवा जाण्यासाठी फेरी उपलब्ध असतात. पण पावसाळा ऋतू सुरू झाला की फेरीने प्रवास करता येत नाही. यासाठी तुम्ही बसने जाऊ शकता. एकंदरीत 3 तासाचा प्रवास संपवून आम्ही वीकेंड फिल्स कॅम्पिंगला भेट दिली. साधारणतः आमचा इन टाइम 3 ते आउट टाइम 11चा होता. प्रवासाने बरेच थकून गेल्यासारखे वाटत होते. पण तेथील वातावरणामुळे, समुद्रकिनाऱ्याच्या हवेमुळे नवीन स्फूर्ती जणू बहरली होती. फ्रेश होऊन आम्ही इव्हनिंगचा नाश्ता करून समुद्रकिनारी फेरफटका करण्यास निघालो. मोठा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा नजरेसमोर दिसत होता. सायंकाळचं सौंदर्य नजरेत सामावत होतं. बरीच लहान मुलं आणि बरेच लहान थोरं त्यांच्यासोबत पाण्याच्या प्रवाहासोबत आनंद लुटत होते. मला सर्वात जास्त आवडणारे ठिकाण म्हणजे समुद्रकिनारा. आपल्या आयुष्यासारखाच भासतो मला. येणाऱ्या लाटांचा थडकणारा आवाज, जसे की कितीतरी संकटातून बाहेर पडून जिंकल्याचा आनंद त्या लाटांमध्ये व्यक्त होत असतो. लाटा निरंतर वाहत असतात. आयुष्य आहे तोवर आपण कष्ट जसे करतो तसे त्या लाटांमध्ये एक सातत्य आपणास दिसून येतं. उगवणारा सूर्य आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा इथून पाहण्यास मिळतो. टाटा बाय बाय करत निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन पुन्हा आपल्या समोर उभा टाकतो तो सूर्य असतो. समुद्राच्या त्या लाटांमध्ये हरवण्यात एक वेगळाच आनंद असतो. मैत्रिणींसोबत मज्जा मस्ती करून आम्ही फ्रेश होऊन पार्टीसाठी तयार झालो. एखाद्या कॅम्पिंगला जात असाल तर त्यांच्या वेळेनुसार तुम्हाला तयार राहावं लागतं. कारण त्यांचे काही खेळांचे प्रकार असतात. त्यानुसार त्यांनी प्रत्येक वेळेचा आराखडा आखलेला असतो. काही खेळ, त्यानंतर DJ पार्टी, डिनर आणि त्यानंतर मूवी टाईम, असे बरेच टप्पे या विसाव्यात अनुभवण्यास मिळतात. आकाशातले तारे, माडाची हिरवीगार डोलणारी पानं, खूप छान वाटत होतं. आपल्या मैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत
असे आनंदाचे क्षण तुम्हीही नक्की अनुभव घेऊ शकता. आयुष्यात बऱ्याच गोष्टी अनुभवण्यासारख्या आहेत आणि त्या वेळेत असत्या त्या व्यक्तींसोबत वेळ हा व्यतीत केलाच पाहिजे. या ट्रिपमध्ये मला 2 छोट्या मैत्रिणी देखील भेटल्या. खूप छान ना. रात्रीच्या शीतल वातावरणात एक कॉमेडी आणि एक प्रेरणादायी चित्रपट पाहण्यास मिळाले. त्यात मैत्रिणींशी मध्ये मध्ये गप्पा म्हणजे रात्र तर बस आठवणींचीच होती. किमान 4ला झोपणे झाले असावे. मंदगार वारा, टेंटचा जाळीदार दरवाजा लावून आम्ही निवांत झोपलो. पहाटे 7ला दर्याच्या लाटा आवाज देत होत्या. जागे व्हा, झोपा काढण्यास आला आहात का म्हणून ओरडत होत्या जणू. त्या लाटांच्या आवाजानेच मला जाग आली. बाकी सर्वांना आवाज देत फ्रेश होऊन लागलीच दर्याच्या लाटांच्या मायेचा ओलावा कुशीत बोलवत होता जणू. दूर दूर पर्यंत धावत पळत होत्या त्या लाटा. येऊन येऊन किनाऱ्यावर धडकून जात होत्या. पहाटे पहाटे हा निसर्ग आपली सुंदरता उधळत होता, पण गर्व मात्र कणाचाही नव्हता. दूर दूर पर्यंत पाय माझे चालत होते. निसर्गाच्या सहवासात कळलंच नाही की मी किती अंतर पार केले असावे. काही वेळाने आमची मैत्रिणींची पलटण आली. त्यानंतर समुद्राच्या सहवासात, मुलांच्या सहवासात खेळण्यास मिळाले. वाळूत आपले नाव काढणे आणि पाण्यासोबत पुन्हा ते पुसले जाणे एक वेगळीच गंमत होती. मैत्रीचं काही वय नसतं. त्या छोट्या पर्या माझ्यासोबत संगीत आणि डान्समध्ये एकत्रच होत्या. एक वेगळाच लळा त्यांच्याशी लागला होता. शिवाय प्रवासात अजून एक छोटी मैत्रीण झाली. इथे बाजूलाच आपण तिचा फोटो पाहू शकता. अशी माझ्या कुशीत येऊन बसली होती, जशी किती वर्षापासून तिचं आणि माझं नातं असावं काय माहीत. शब्दांविनाच तिचे माझे संभाषण सुरू होते. संभाषण होण्यासाठी शब्दाचीच काय गरज, भावना असाव्या लागतात ना. पण छान गोंडस रूप आणि किलबिल्या नजरेने टॅक्सी बाहेरचं जग पाहण्यास व्यस्त होती. खूप छान वाटतं आयुष्यात काही चांगल्या व्यक्ती भेटणं, त्यांची काळजी घेणं. खूप सुंदर आहे आयुष्य त्यांच्या भेटण्यामुळे. आयुष्यात जगण्याचा अजून उत्साह निर्माण होतो, प्रेरणा मिळते. असे सुंदर विसाव्याचे काही क्षण तुम्हीही अनुभवा. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा रायटर रुपाया आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, मस्त राहा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.